स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार आहे। कारण निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं प्रकरण कोर्टात जाऊन पोहोचलेले आहे। गेल्या आठवड्यात सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली। सोमवारी आता पुन्हा एकदा आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम सुनावणी होईल। आजच्या सुनावणीकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। आज पुन्हा तारीख दिली जाते की या सगळ्या संदर्भात निकाल समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आजचा दिवस महत्त्वाचा, जशी सोमवारी पुन्हा एक तारीख दिली तशी आज तारीख दिली जाणार की आज फैसला? नक्कीच लाघवी, आजचा दिवस खरंच महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि नगरपालिका निवडणुकांच्या तारखा आधीच जाहीर झाल्यात। या पार्श्वभूमीवर आजचा हा सर्वोच्च न्यायालयाचा जो रिझल्ट आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। खरं तर निकाल जो आहे तो आज लागणार का हे बघणं महत्त्वपूर्ण आहेच। मात्र ही जी सुनावणी आहे ही साधारण 12 वाजता सुरुवात होणार आहे। सुनावणी जी आहे ती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बॉक्ची यांच्यासमोर पार पडेल। मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 50%हून अधिक आरक्षण देता येत नाही, तशी जी शिफारस आहे ती बाठिया कमिशनने देखील केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या याचिका आहेत त्या दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत। आता विषय 246 ज्या नगरपालिका आहेत आणि ज्या बाकी नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्यात त्यांचा आहे। कारण आधीच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानंतर जर रिझल्ट वेगळा लागला तर नेमका काय करायचा असा प्रश्न आहे। मात्र निवडणुका आम्ही पुढे करणार नाही अशी जी भूमिका होती ती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मागच्या सुनावणीच्या दरम्यान घेतलेली पाहायला मिळाली होती। मात्र असं असलं तरी रिझल्ट लागल्यानंतर जे काही आत्ता रिझल्ट लागल्यावर निवडून येतील त्या लोकांचे जे पद आहेत ती देखील यामुळे अवैध ठरू शकतात, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं असं देखील त्यांनी एक भाष्य केलेलं होतं। त्यामुळे नेमकं आज रिझल्ट ते देणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि रिझल्ट समजा वेगळा लागला तर निवडणुकांचं जे झालेल्या निवडणुका आहेत ज्या झालेल्या रिझल्ट लागणार असतील, 3 तारखेला रिझल्ट आहेत नगरपालिकांचे, तर त्याचं नेमकं काय होणार हे सगळं बघणं आता पुढे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये देखील एक आशा आणि आकांक्षा आजच्या रिझल्टवर लागलेली पाहायला मिळते। सगळ्यांच्याच नजरा त्या रिझल्टकडे लागल्या आहेत। निश्चित भाग्यश्री, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।